माढा विधानसभा मतदारसंघातील पुढचा आमदार कोण? लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अनेक नेते आपापल्या मतदारसंघात उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी करत आहेत. त्याचप्रमाणे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक असून यामध्ये अभिजित पाटील, रणजित शिंदे, शिवतेज मोहिते पाटील, सौ मिनलताई साठे यांच्यासह अन्य उमेदवार आमदारकीसाठी इच्छुक आहेत. तरी याबाबत माढा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधला असता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिल्यात. पहा काय म्हणतात तेथील मतदार. काय नाही, सध्या निवंत आहे. निवडणुकीचं वातावरण लागलेलं आहे. आलतू जरा थोडी पाहायला लागलं होतं म्हणून डॉक्टर गावासाठी डॉक्टर नाहीत, 4 वाजता येणार आहेत. सध्याचे आमदार बबनदादा शिंदे आहेत. त्यांचं कामकाज काय व्यवस्थित नाही. सध्या नवीन चेहरा पाहिजे. नवीन चेहरा म्हणजे थोडक्यात अभिजित आबा पाटील यांची गरज आहे. कारण त्यांनी शेतकऱ्यासाठी चांगला दर दिलेला आहे आणि आजपर्यंत आज तागायत असं होतं, कारखाना चालू झाल्यानंतर 2 महिन्यांनी दर ठरवत होते, परंतु आज 5 मेलाच आबांनी यंदाचा डिक्लेअर दर केला 3,500 रुपये. मग आज शेतकऱ्यांसाठी दर देणारा हा पहिला कारखाना ठरलेला आहे. नाही तर अभिजित आबा चांगलं सध्या वातावरण आहे. पवार अभिजित, कारण ते शेतकऱ्यांसाठी अहोरात्र कष्ट करतात, झटतात, प्रयत्न करून म्हणजे जितका शेतकऱ्यांना जास्त दर देता येईल तितका देतात. आज आमच्या खेडोपाडीत कुठेही महिलांनी पैठणी खेळ हा टीव्हीवरच पाहत होते. ते आज महिला प्रत्येक गावोगावी येऊन खेळ बघायला मिळाला, ते सहभाग घ्यायला लागल्या. त्यामुळे महिलांनाही चांगला म्हणजे त्यांचा म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला म्हणतात आपल्याला आज दिवस चांगला आल्याने वाटायला लागले. काय नाही, ऊस आजपर्यंत सध्या ऊसावरच राजकारण करीत आलेले आहेत. आणि तुम्हाला सांगतो पाणी एवढंच, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही काम काही नाही. कुठे गावाला रस्ता नाही, काय नाही. आज जायचं उंदरगावला जरी जायचं म्हणले तरी तुम्हाला सांगतो आज 5 मिनिटात गावात जाणार, तिथं 15-20 मिनिटाला मत आहे. फक्त ही चर्चाच आहे बाहेर. पण त्यांनी बाहेरच्या नेते मंडळींनी येऊन आपल्या तालुक्यात जरी येऊन बघितले तर बरं होईल थोडं. अभिजित आबा पाटील योग्य अभिजित आबा पाटील वाटते. का हो? काय ऊसाची कोंडी फोडलेली आहे, दर चांगला आहे आणि काटा कुठे करून आणा असे त्यांनी सांगितलेलं आहे. बाकीचे कारखाने सांगत नाही त्यांचं. गेल्या वर्षी 3,000 रुपये मिळाला, 2,500च्या मोर गेलाच नाही. समजायचा जर प्रश्न असला तर शेवट अभिजित आबा पाटलाला प्रोत्साहन जास्त आहे माढा तालुक्यातलं. तुम्हाला वाटतं? हो, 100%. उभारणार का नक्की? 100% उभारणार. निवडून येतील हो. सभेचं म्हणजे आमदारकी निवडणूक चालू आहे. काय पुढील आमदार नेमकं कोणाला करायला ठरवलंय? बरेच जण माढा मतदारसंघात इच्छुक आहेत. भरपूर जण इच्छुक आहेत आणि लोक माढा मतदारसंघातले सध्याला 30 वर्षाच्या सत्तेला कंटाळले गेलेले आहेत. त्याला भरपूर कारण आहेत. तुमच्याकडे सगळं स्टेप बाय स्टेप सांगतो मी, मला थोडा वेळ द्या. पहिली गोष्ट म्हणजे इच्छुकांची संख्या भरपूर आहे, पण ते तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत. प्रत्येकानं सगळेजण म्हणतात तुतारी तुतारी, पण आता लोक एवढे कंटाळलेले आहेत की लोकांना आता नवीन चेहरा पाहिजे, लोकांना बदल पाहिजे. महत्वाचा विषय म्हणजे आणि नवीन चेहऱ्यासाठी सध्याला फक्त अभिजित आबा पाटील हे एकमेव पर्याय आहे. तालुक्यात आहेत. आता तसं बघायला गेलं तर प्रत्यक्षात माढा मतदारसंघात अभिजित पाटील हे स्वतः त्यांचं मतदान आहे आणि ते स्थानिक आहेत, म्हणजे माढा मतदारसंघातील. तसं बघायला गेलं पहिले जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांचंही मतदान नाहीये सध्या माढा तालुक्यात. आणि दुसरा मुद्दा म्हणजे महत्वाचा म्हणजे ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, जसं कारखानदारीच्या ऊसाचा विषय असेल, परत आपल्या शिक्षणाचा असेल. आज बघतोय आम्ही 30 वर्ष झालं साधा आमच्या इथे मेडिकल कॉलेज नाहीये. दुसरं म्हणलं तर यांत्रिकी जे असतंय कॉलेज तेही नाहीये, कुठलीही सुखसुविधा नाहीये. आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे पहिला तो बेरोजगारीचा प्रश्न आहे. बेरोजगारी एवढी मोठी वाढलेली आहे आमच्या इथे. साधी एखादी आम्ही जसं लोकसभेला सांगितलं होतं, बऱ्याचदा बाईट घेतली होती, त्यावेळी सांगितलं होतं की बाबा आमच्या इथे MIDCचा असा मोठा प्रकल्प नाहीये, कुठले दुसरे प्रक्रिया उद्योग नाहीयेत. आणि तसं आबांकडे विजन आहे, ते आम्ही ऐकलंय, स्वतः बघितलंय. त्यांच्याकडे विजन आहे, असं बाकीच्यांकडे कोणाकडे विजन नाहीये. आणि दुसरा म्हणजे महत्वाचा विषय म्हणजे आज प्रामुख्याने जे आजपर्यंत 30 वर्षापर्यंत फक्त ऊसाचं आणि पाण्याचं राजकारण. ठीक आहे ना, 30 वर्षापर्यंत एवढं टर्म द्यायचं आमदारांना म्हणल्यावर तर ऊस आणि पाणी ह्याच्या बाहेर पण विकास असतो. कारण बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत, त्या रस्ते आहेत, बाकीचे प्रामुख्याने दवाखान्यात, मोठ्या मोठ्या दवाखान्याच्या आज सुविधा नाहीयेत.
आज इथे जरी एखादा कुठला MRI करायला सुखसुविधा उपलब्ध मशीन नाहीये कुठेही माड्यात, असं सुसज्ज हॉस्पिटल नाहीये माढा तालुक्यात. असे बरेचसे प्रश्न अजून प्रलंबित आहेत. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या मोठ्या शहरामध्ये जावं लागतंय. हो, आम्हाला इथे जायचं म्हणलं तर सोलापूरला जावं लागतंय, बार्शीला जावं लागतंय. सोयी सुविधा काही सुखसुविधा काहीच नाहीये. ते प्रश्न आहे जो खेडोपाड्यानी जो पानंद रस्त्याचा. आज एकाचाही रस्ता, एकाही गावाला जोडणारा रस्ता तुम्ही जर स्वतः प्रत्यक्षात पाहणी करत असाल तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जो पाण्याचा विषय निघतो, पाण्याचं नियोजन होत नाहीये. आज सिनाकाठ परिस्थिती बघतो तर पाण्याचं नियोजन झालेलं नाहीये. पाण्याचं नियोजन झालेलं नसल्यामुळे आज शेतकऱ्यांचं कितीतरी कोटींचं नुकसान झालंय. लोकांनी आज तागायत चालूची आपली पाण्या वाचून पिकं मोडलेली आहेत. जळाली. पिकं जळून गेल्यामुळं मोडलेली आहे. आज त्याचं नुकसान कोण देणार, एवढी मोठी भरपाई कोण करून देणार, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. जर अजून बघायला गेलं तर लोकांचे प्राथमिक ज्या गरजा आहेत त्या अजून पूर्ण नाहीयेत बऱ्याचशा. जर म्हणलं तर पाण्याचं नियोजन म्हणलं तर अजून सुद्धा बंधाऱ्याची जी कामं आहेत ती अपूर्ण आहेत. बरेच कामं अपूर्ण आहेत. हो, बॅरिगेज झालेले नाही आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत. पाणी उपसाचा विषय येतो कारखानदारी मधून, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग आता यंदा तुम्हाला अभिजाबा पाटीलच का योग्य वाटतात, कारण त्यांनी आतापर्यंत जसं सांगितलंय 2 वर्षापर्यंत आपण पाहतोय त्यांच्याकडे बघण्याचा, तालुक्याचा बघण्याचा विजन आहे, नवीन पिढीसाठी आहे. जसं मी सांगितलं की रोजंदारीवरचा विषय निघाल्यावर इथे आमच्या इथे माड्यामध्ये सुतमिल आहे, ती सुद्धा सुतमिल बंद पडलेली आहे. त्या ठिकाणी वेगळेच उद्योग चालू आहेत. ते आज त्यांच्या कोर्ट कचेऱ्या वगैरे चालू आहेत त्या गोष्टी, पण असं कुठलंही विजन नाही. असं अभिजित आबांकडे बघण्याचं विजन आहे. जसे प्रक्रिया उद्योग असतील, महिलांना रोजगारांचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, असे भरपूर विषय. आणि त्याच्याबरोबर सोबत शेतकऱ्यांशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत, अभिजित आबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. असा एकही जिल्ह्यातला कारखानदार म्हणत नाहीये की कुठे काटा करून आणा, असा एकही कारखानदार अभिजित आबांसारखा ठामपणे असा पुढे येऊ शकत नाहीये. निश्चितच आबांनी निश्चितच तालुक्यातली कोंडी फोडलेली आहे ऊसाची. जिल्ह्यातली म्हणली तरी सोपं ठरेल. आबासाहेब जो पक्ष निवडतील तो आम्ही तयार आहे. आबासाहेब, त्यांचा निर्णय. हा, पुढील आमदार आबासाहेब असं तुम्हाला वाटतंय? हो, नक्कीच. त्यांनी 30 वर्षे सत्तेचा गैरवापर भरपूर केलेला आहे. यांना काय झालंय, लोकांना अभिजित आबा पाटीलांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव दिलेला आहे. इतके वर्षे 10 वर्ष झाले त्यांनी 2000च्या वर काय कुणी भाव दिलेला नव्हता. अभिजित आबा आल्यापासून लोकांनी म्हणजे लोकांना भरपूर भाव मिळालाय. लोकांचा विश्वास आता निर्माण झाले आबाविषयी. बरोबर. आता अनेक जण इच्छुक आहेत. आम्हाला माढा तालुक्यात जे चालू आमदार आहे त्यांच्या विरोधात कुणाला जरी तुतारीची उमेदवारी भेटली तरी आम्ही त्यांचं काम करायला तयार आहे. नवा चेहरा आहे अभिजित पाटील, म्हणजे लोकांचा आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्याच्यामुळे लोकांना त्यांच्याविषयी जरा थोडं उत्सुकता लागलेली आहे. त्यांनी आमदार पण करमाळ्या तालुक्यात येतं ना मतदान त्यांचं. बरोबर. ते पण बाहेर तालुक्यात असं तुम्हाला हा, म्हणायचं? ते पण बाहेर तालुक्यातले आहेत ना. मग या- असं वाटतंय, पण बाकीच्यांनी सगळ्यांनी आबाला साथ द्यावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. अभिजित पाटील तुतारी घ्यावी अशी भरपूर लोकांची इच्छा आहे. बरं. ते घेतलं निवडून येतील. 100% निवडून येतील. तर काय झालंय, आमचा जी नदीचा पट्टा आहे शिना नदीचा, इथं ऊसाचा प्रश्न गंभीर आहे. मग इथून लोकांची आता जी पिळवणूक केली इतके दिवस, आमच्या गावात आमदारांच्या टोळ्या 1 किंवा 2 टोळ्या असतात. ऊसाचे क्षेत्र भरपूर आहे. मग बाकीच्या सावंतचं असेल, कुरमदास दादासाहेब साठी कधी असं जरी एवढा जरी मिळालं का? नाही, एवढा तर आम्हाला कधीच भेटला नाही. आम्हाला 2200-2300 वर कधी भावच मिळाला नाही. बरं. 22-23 भाव कधी मिळाला नाही. बरं. म्हणून तुम्ही त्यांना निवडून देणार. हा, निवडून कोणाला आमदार करायचं ठरवलं तुम्ही? यंदा अभिजित पाटील आमदार होण्याची म्हणजे 100% खात्री आम्हाला वाटते. 100% खात्री आहे आम्हाला. आमदार होणे. हा, तुतारी जर आबांनी घेतली तर त्यात काय वावगं ठरणार नाही. पटलं तुम्हाला कोणाचं काम पडतंय? आता सध्या तर आश्वासक चेहरा म्हणून अभिजित पाटलाकडे बघितलं जातं. बरं. कारण की त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने जो आज अशा ऊसाची कोंडी फोडलेली आहे. आज सरासरी सोलापूर जिल्ह्यात 2000च्या वर भाव जात नव्हता. आज त्यांनी 3000 मागच्या वर्षी ठेवला. आणि चालू वर्षी सर्वात जास्त 3500 भाव हा जाहीर करून टाकलेला आहे. अजूनपर्यंत कोणी असं जाहीर केलेलं नाही की 3500 भाव शेतकऱ्यांसाठी. त्यामुळे शेतकऱ्यांचं एक म्हणणं आहे की चालू वर्षी 3500 भाव हा
बाकीच्या इतर कारखान्यापेक्षा सगळ्यात जास्त भाव आहे जिल्ह्यात. बरं, म्हणजे विकास नाही, झालाय का? विकास हा फक्त त्यांचा वैयक्तिक झालेला आहे. त्यांनी फक्त स्वतःचे कारखाने सोडून इतर कुठलेही उद्योग काढलेले नाहीत इथे. शिक्षण म्हणा, MIDC म्हणा, काही उद्योग काढलेले नाहीत इथे. ते कधीही जातात, फक्त कारखान्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठेही जनसंपर्कात नाही. 2000च्या वर कुठल्याही कारखान्यात दर दिलेला नव्हता. हो, कारखाने आहे, पण एवढाच उच्चांकी दर हा जिल्ह्यात एकमेव अभिजित पाटला यांनी दिलेला आहे. बरं, मग आता यंदा मग तुमच्याकडून तुम्हाला काय वाटतं, नेमकं आमदार कुणाला करायचं आता? उघड जे शेतकऱ्याची बाजू घेऊन उभा राहील, शेतकरी अभिजित पाटील, त्यांच्या बाजूने जनता उभी राहील.